नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा थर्ड चॅप्टर सर्कल. सर्कलमध्ये आपण बघतो आहोत प्रॉब्लेम सेट 3 त्यामधला सेकंड क्वेश्चन. चला तर मग बघूया आपण क्वेश्चन काय दिलाय. फिगर दिलेली आहे आपल्याला टेक्स्टबुक मध्ये, पण फक्त इथे मी जी ब्ल्यू कलर मध्ये काढलेली आहे तेवढीच फिगर त्यांनी दिलेली आहे. हे जे मी रेड कलर मध्ये ज्या लाईन्स किंवा जे सेगमेंट काढलेले आहेत ते सेगमेंट म्हणजे आपल्या या समची रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार मी ते काढलेले आहेत. काय काढलेलं आहे हे सम वाचल्यानंतर मी तुम्हाला समजावून सांगते. बघा, लाईन L touches a circle with center O at point P. If radius of the circle is 9 cm, answer the following. म्हणजे त्यांनी आपल्याला O सेंटर असलेलं एक सर्कल दिलंय आणि त्या सर्कलला लाईन L जी आहे ती या P पॉइंट मध्ये टच करते. म्हणजे आपल्याला माहित आहे की सर्कलला जर एका पॉइंट मध्ये लाईन टच करत असेल तर तिला आपण म्हणतो टँजंट. म्हणजेच लाईन L ही या O सेंटर असलेल्या सर्कलची टँजंट आहे. बरोबर. त्यांनी असं म्हटलेलं आहे इफ रेडियस ऑफ द सर्कल इज 9 सेंटीमीटर. सर्कलची रेडियस आहे 9 सेंटीमीटर. आणि आता खाली त्यांनी आपल्याला 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्या 3 क्वेश्चनचा आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज डिस्टन्स OP अँड व्हाय. डिस्टन्स बिटवीन पॉइंट O अँड P. O आणि P या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अँड व्हाय त्याचं रिझन पण आपल्याला लिहायचं आहे. नुसतं डायरेक्ट डिस्टन्स लिहिलं आणि काम झालं असं नाही, तर त्याचं रिझन विथ एक्सप्लेनेशन आपल्याला सांगायचं आहे की डिस्टन्स OP तेवढं का आहे ते. इफ डिस्टन्स OQ इज इक्वल टू 8 सेंटीमीटर वेअर डज द पॉइंट Q लाय. जर Q हा आणखीन एखादा पॉइंट असेल आणि O आणि Q या दोन पॉइंट मधला डिस्टन्स जर 8 सेंटीमीटर असेल तर तो जो Q पॉइंट आहे तो Q पॉइंट कुठे असेल, त्याची पोझिशन कुठे असेल ते आपल्याला सांगायचंय. थर्ड क्वेश्चन इफ डिस्टन्स OR इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. आता जर का R हा आणखीन एक पॉइंट असेल तर सर्कलचं सेंटर O आणि तो R पॉइंट या दोघांमधलं डिस्टन्स जर का 15 सेंटीमीटर असेल तर आपल्याला इथे काय सांगायचंय. हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉइंट R आर ऑन लाईन L. मग लाईन L वरती R पॉइंटचे किती लोकेशन्स, लोकेशन्स म्हणजे किती ठिकाणी R पॉइंट येईल लाईन L वरती हे आपल्याला सांगायचंय. ॲट व्हॉट डिस्टन्स विल ईच ऑफ बी देम फ्रॉम पॉइंट P. आणि जेवढे लोकेशन्स आपण सांगू त्या प्रत्येक R पॉइंटच्या लोकेशन पासून त्याचा आपल्याला डिस्टन्स सांगायचंय फ्रॉम पॉइंट P. म्हणजे हा जो P पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे या P पासून R पॉइंट आपण जेवढ्या लोकेशन वरती आहे असं सांगू तर ते आपल्याला त्याचं P पासूनचं डिस्टन्स काढायचंय. ओके. चला तर मग आपण एकेका पॉइंट पासून सॉल्व्ह करायला घेऊया. बघा, सगळ्यात पहिल्यांदा कोणतंही जसं आपण आपल्याला प्रूफ लिहायचं असेल तर प्रूफ लिहिताना आपण काय करतो, गिव्हन मधली जी इन्फॉर्मेशन आहे ती किंवा जर आपण कन्स्ट्रक्शन केलेलं असेल ते आपण सुरुवातीला त्याचा रेफरन्स घेतो. बरोबर. आणि मग पुढे पुढे प्रूफ लिहितो. कोणतंही सम सॉल्व्ह करताना पण तेच करायचं आहे. त्यांनी आपल्याला इथे सम मध्ये जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याचा वापर करून आपल्याला इथे सॉल्व्ह करायला घ्यायचंय. बरोबर. आता बघा, आपल्याला OQ म्हणजे Q पॉइंट जो आहे तो Q पॉइंट आपण या ठिकाणी दाखवू शकतो. आपल्याला माहिती आहे इथे आपल्याला वाचल्यानंतर लक्षात येते की त्यांनी आपल्याला रेडियस ऑफ द सर्कल किती दिलेला आहे 9 सेंटीमीटर. बरोबर. आणि रेडियस म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. अ सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ अ सर्कल अँड एनी पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे OP ही रेडियस आहे आणि रेडियसची लेंथ आहे 9 सेंटीमीटर. बरोबर. म्हणजेच O आणि P या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स आहे 9 सेंटीमीटर. ओके. हे झाल्यानंतर आपल्याला OQ हे डिस्टन्स
डिस्टन्स त्यांनी 8 सेंटीमीटर दिले. मग आता इथे आपल्याला समजतंय की रेडियस 9 सेंटीमीटर आहे आणि त्यांनी आपल्याला ओ क्यू या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स 8 सेंटीमीटर सांगितलंय. म्हणजे हे डिस्टन्स जे आहे ते रेडियसच्या लेंथ पेक्षा कमी आहे. म्हणजेच क्यू पॉइंट जो आहे तो कुठे येणार आहे, तर क्यू पॉइंट हा सर्कलच्या इंटिरियर मध्ये येणार आहे. तो तुम्ही इथे ड्रॉ करून दाखवला, समजा तुम्ही पॉइंट इथे प्लॉट केला तरीही चालणार आहे. आणि ओ क्यू इथे असा सेगमेंट घेतला तरी सुद्धा चालणार आहे. येतंय लक्षात? चला आता इथे आपण लिहूया, इन अ सर्कल विथ सेंटर ओ, इन अ सर्कल विथ सेंटर ओ, त्यांनी आपल्याला दिलेला आहे रेडियस इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. रिझन लिहिणं महत्वाचं आहे आपल्याला, बरोबर? म्हणून आपण इथे लिहूया 9 सेंटीमीटर रेडियस हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे इथे आहे गिवन. आता आपण इथे लिहूया लाईन एल टचेस द सर्कल at point P. हे पण गिवन आहे, ओके ना? मग इथे आपण लिहूया गिवन. मग आता आपल्याला माहिती आहे की जर का लाईन एल ही सर्कलला पी पॉइंट मध्ये टच करते, याचाच अर्थ पी पॉइंट जो आहे तो सर्कल वरती असला पाहिजे. देअरफॉर पॉइंट पी इज on the circle. Therefore, seg OP is the radius. आणि म्हणून सेगमेंट OP ही झाली सर्कलची रेडियस. आणि रेडियसची लेंथ आपल्याकडे किती आहे, 9 सेंटीमीटर आहे. म्हणजेच O आणि P या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स किती आलं, 9 सेंटीमीटर. आपण याला पॉइंट देऊया. हा जो रेडियसचा पॉइंट आहे याला फर्स्ट पॉइंट घेऊया आणि सेग ओपी इज द रेडियस याला आपण सेकंड पॉइंट देऊया. म्हणजे आपण इथे लिहू शकतो देअरफॉर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड डिस्टन्स बिटवीन OP इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्या फर्स्ट क्वेश्चनचा आपल्याला आन्सर मिळाला डिस्टन्स बिटवीन ओ अँड पी. व्हायचा आन्सर कुठे असं म्हणाल तर हे एक्सप्लेनेशन हेच आपल्या व्हायचं आन्सर आहे. आता सेकंड बघा, इफ डिस्टन्स ओ क्यू इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. मग आता इथे लिहूया आपण इफ डिस्टन्स OQ is equal to 8 centimeter given (8 centimeter) is less than 9 centimeter. That is, distance between OQ is less than radius. कारण रेडियसची लेंथ 9 सेंटीमीटर आहे, बरोबर? ओपी रेडियस आपण इथे दाखवलेला आहे त्याची लेंथ आहे 9 सेंटीमीटर आणि त्यांनी आपल्याला ओ आणि क्यू या पॉइंट मधलं डिस्टन्स सांगितलेलं आहे 8 सेंटीमीटर. मग आपल्याला माहिती आहे 8 सेंटीमीटर हे जे डिस्टन्स आहे ते 9 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे. याचाच अर्थ डिस्टन्स बिटवीन ओ आणि क्यू या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स आहे ते डिस्टन्स रेडियस पेक्षा कमी आहे. आणि रेडियस पेक्षा कमी डिस्टन्स आहे म्हणजे क्यू पॉइंट कुठे असणार आहे. देअरफॉर द पॉइंट क्यू लाईज इन द इंटिरियर ऑफ द सर्कल. मग इथे आपण लिहूया देअरफॉर पॉइंट क्यू लाईज इन द इंटिरियर ऑफ द सर्कल.
हे आपल्याला सेकंड क्वेश्चन जो त्यांचा आहे त्या सेकंड क्वेश्चनचं आन्सर मिळालं. बरोबर आहे. इथे आपण लिहूया. आपण फर्स्ट पॉइंट आहे त्या फर्स्ट पॉइंटचं हे आन्सर लिहिलं. त्यानंतर इथून आपण जो सेकंड पॉइंट होता त्या सेकंड पॉइंटचं आन्सर लिहिलं. तुम्हाला समजा हे फर्स्ट सेकंड आणि हे फर्स्ट सेकंड सेम नंबर वाटत असतील तर आपण इथे चेंज पण करू शकतो. इथे हवं तर आपण रोमन नंबर पण देऊ शकतो, फर्स्ट अँड सेकंड. देअरफॉर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ओके. आता बघा थर्ड क्वेश्चन काय आहे आपला. इफ डिस्टन्स ओ आर इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. लक्षात घ्या ओ आर हे डिस्टन्स 15 सेंटीमीटर आहे, म्हणजे ते रेडियस पेक्षा जास्त आहे, कारण रेडियस आपली आहे 9 सेंटीमीटर लेंथची आणि ओ आर डिस्टन्स त्यांनी सांगितले 15 सेंटीमीटर. हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉइंट आर आर ऑन लाईन एल. म्हणजे आता या लाईन एल वरती आर पॉइंटचं लोकेशन किती ठिकाणी असेल तर बघा 2 ठिकाणी असणार आहे. कारण एकतर आर पॉइंट हा सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये येईल, कारण ओ आर हे जे डिस्टन्स दिलेलं आहे हे डिस्टन्स रेडियस पेक्षा जास्त आहे, त्यामुळे आर पॉइंट जो आहे तो सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये येणार आहे. आणि लाईन एल वरती आर पॉइंट जो आहे तो आर पॉइंट 2 ठिकाणी असणार आहे. एक म्हणजे पी च्या राईट साईडला आणि दुसरं पी च्या लेफ्ट साईडला, असं 2 ठिकाणी आपण तो आर पॉइंटचं लोकेशन आहे हे लिहू शकतो. बरोबर. माझी तो पॉइंट आपण इथे लिहूया. थर्ड, इफ डिस्टन्स बिटवीन ओ आर इज इक्वल टू 15 सेंटीमीटर, देन त्यांनी विचारलेले हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉइंट आर आर. मग आपण लिहूया देन देर आर 2 लोकेशन्स. फार आपल्याला हे आपलं आन्सर आहे म्हणून या स्टेटमेंट मध्ये आपण 2 लोकेशन्स याला अंडरलाईन करू शकतो, जसं आपण मेन पॉइंट हायलाइट करतो तसं. देन देर आर 2 लोकेशन्स ऑफ पॉइंट आर on line L. On left and right side of point P. म्हणजे पॉइंट पी च्या लेफ्ट आणि राईट साईडला असं आपल्याला त्याचे 2 लोकेशन्स मिळतील. बरोबर. आता त्यांनी असं म्हटलंय व्हॉट डिस्टन्स विल ईच ऑफ बी देम फ्रॉम पॉइंट पी. आता पॉइंट पी पासून आपल्याला त्याचं डिस्टन्स काढायचं आहे. आता बघा त्यांनी आपल्याला ओपी रेडियस किती दिलेली आहे 9 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर ओ आर डिस्टन्स आपल्याकडे आहे 15 सेंटीमीटर. आता आपल्याला इथे टँजंट थिअरम वापरावा लागेल. टँजंट थिअरम काय आहे. टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट दी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे या पी पॉइंट जवळ आपल्याला ही टँजंट परपेंडिक्युलर आहे हे तिथे आधी मेन्शन करावं लागेल. ओके. म्हणजे ओ पी आर हा झाला आपला राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये 3 साइड्स पैकी कोणत्याही 2 साइडची लेंथ जर आपल्याकडे असेल तर पायथागोरस थिअरम वापरून आपण रिमेनिंग साइडची लेंथ काढू शकतो. चला तर मग आधी टँजंट थिअरम मेन्शन करूया आपण. नाउ लाइन L is perpendicular to seg OP at point P. इथे लिहूया रिझन त्याचं, न विसरता रिझन लिहायचं आहे. टँजंट थिअरम. देअरफॉर परपेंडिक्युलर आहे म्हणजे आपल्याला OPR या अँगलचं मेजर मिळालं 90 डिग्री. देअरफॉर अँगल OPR इज इक्वल टू 90 डिग्री.
राईट अँगल ट्रायंगल मध्ये ज्या दोन साइडची लेंथ आहे ती आपण इथे लिहून घेऊया. OP इज इक्वल टू 9 सेंटीमीटर अँड OR इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. Therefore, OR square is equal to OP square plus PR square. बघा P 90 डिग्रीचा अँगल आहे म्हणजे त्याच्या ऑपोजिट साइड OR ही साइड म्हणजे झाली हायपोटेनस. आणि पायथागोरस थिअरम कसा लिहितो आपण? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. रिमेनिंग टू साइड्स आहेत OP आणि PR, म्हणून आपण इथे लिहिलं OP स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. त्याचं रिझन लिहूया. पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम. देअरफॉर आता आपल्याकडे कोणाकोणाच्या लेंथ आहेत बघा. OR ची लेंथ आहे 15. मग 15 स्क्वेअर इज इक्वल टू OP ची लेंथ आहे 9 प्लस PR स्क्वेअर. 15 चा स्क्वेअर आहे 225. 9 चा स्क्वेअर आहे 81 प्लस PR स्क्वेअर. ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याला आपण एकट्याला ठेवतो म्हणजे PR स्क्वेअर इथेच राहील. 81 इकडे प्लस आहे, या साईडला आल्यानंतर होणार मायनस. म्हणजे इथे येणार 225 मायनस 81 इज इक्वल टू PR स्क्वेअर. देअरफॉर 225 मायनस 81 किती येतील? 144 इज इक्वल टू PR स्क्वेअर. देअरफॉर 144 कोणाचा स्क्वेअर आहे? 12 चा स्क्वेअर आहे. देअरफॉर 12 इज इक्वल टू PR. पण आपल्याला माहिती आहे 144 चा स्क्वेअर रूट आहे ते 12 प्लस मायनस दोन्ही असू शकतं. म्हणजे आपण इथे लिहूया प्लस मायनस 12 इज इक्वल टू PR. पण आपण हे काय काढतोय? डिस्टन्स काढतोय, बरोबर की नाही? P आणि R याच्यामधले डिस्टन्स किंवा सेगमेंट PR ची लेंथ आहे. मग लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह. मग ते इथे आपण मेन्शन करूया. बट लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह. बट लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह. Therefore, PR is not equal to minus 12. Therefore, PR is equal to 12 सेंटीमीटर. याचाच अर्थ आपल्याला आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय लिहावं लागेल की ॲट व्हॉट डिस्टन्स विल ईच ऑफ देम बी फ्रॉम पॉइंट P. म्हणजे पॉइंट P पासून R पॉइंट जो आहे तो 12 सेंटीमीटर डिस्टन्स वरती असेल, बरोबर? ते आन्सर आपण या साईडला लिहूया. मी इथे क्वेश्चन रफ करते. हे जे खालचे दोन पॉइंट्स आहेत ना, हे दोन पॉइंट्स आपण जर या ठिकाणी लिहूयात, कदाचित इथे खाली लिहिलेलं तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी इथून लिहिते परत एकदा. देअरफॉर प्लस मायनस 12 इज इक्वल टू PR. दॅट इज PR इज इक्वल टू प्लस मायनस 12. बट length is never negative. Therefore, PR is not equal to minus 12. Therefore, PR is equal to 12 centimeter. Therefore, location of point R will be at the distance of 12 centimeter from point P. म्हणजे R पॉइंट जो आहे त्या R पॉइंटचे डिस्टन्स जे आहे ते P पासून 12 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्स वरती असेल. हे आलं आपलं थर्ड क्वेश्चनचं आन्सर. येतंय लक्षात? हे इथे लिहिलेलं मी रफ करते.
नाही तर मग तुम्हाला डबल झालं तर जर तुम्ही हे बघून लिहायचं झालं तर मग तुमच्या लक्षात येणार नाही. ओके, यानंतर तुमची ही स्टेप असणार आहे. लक्षात आलेलं आहे. सम अतिशय सोपं आहे. आता आपण बघूया नेक्स्ट सम. थर्ड सम. M is the center of the circle and sec KL is the tangent segment. If MK is equal to 12, KL is equal to 6 root 3, then find radius of the circle, measure of angle K and angle M. त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे? M सेंटर असलेलं एक सर्कल आहे. या सर्कलमध्ये sec KL is the tangent segment. सेगमेंट KL is the tangent segment. म्हणजे L हा झाला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सेगमेंट ML ही झाली पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेली रेडियस. बरोबर. मग आपल्याकडे टँजंट आहे आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेली रेडियस आहे. म्हणजे लगेचच आपल्याला टँजंट थिअरम आठवला पाहिजे की टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. म्हणजे या ठिकाणी L हा 90 डिग्रीचा अँगल आपल्याला मिळेल. बरोबर. MK इज इक्वल टू 12. MK याची लेंथ त्यांनी आपल्याला दिलेली आहे 12. KL 6 रूट 3. KL 6 रूट 3. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस काढायचे म्हणजेच या MLK ट्रायंगलची ML ही जी साइड आहे या साइडची आपल्याला लेंथ काढायची. आणि आताच आपण बघितलं की टँजंट थिअरमने इथे 90 डिग्रीचा अँगल मिळतोय. म्हणजे MLK हा झाला राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याकडे दोन साइडची लेंथ आहे. म्हणजे रिमेनिंग साइडची लेंथ आपण पायथागोरस थिअरम वापरून काढणार. मेजर ऑफ अँगल K अँड अँगल M. मग आता अँगल L चं मेजर तर आपल्याला 90 मिळालंय. अँगल K आणि अँगल M याचं त्यांनी आपल्याला मेजर काढायला सांगितलेलं आहे. आता साधारण लक्षात ठेवायचं की आपण आधी बघूया ML ची लेंथ आपल्याला काय मिळते. कारण हा अँगल जर का आपल्याकडे 90 डिग्रीचा आहे म्हणजे त्याच्या ऑपोजिट MK ही साइड म्हणजे आहे हायपोटेनस. ओके. पायथागोरस थिअरमने आपण ML ची लेंथ काढूया. ती लेंथ मिळाल्यानंतर या तिन्ही साइडची जी लेंथ आहे त्या लेंथला कंपेअर करायचे एकमेकांशी आणि त्यावरून आपल्याला ठरवायचं आहे की K आणि M या अँगलचं मेजर किती आहे. आता एवढं लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला एखाद्या ट्रायंगल मध्ये आपल्याला हा अँगल 90 डिग्री मिळतोय आणि K आणि M यांचं मेजर त्यांनी काढायला सांगितलेलं आहे तर अँगलच्या मेजर वरून आपल्याला दोनच थिअरम माहिती आहेत. एक 45-45 90 डिग्रीचा थिअरम आणि एक 30-60 90 डिग्रीचा थिअरम. बरोबर. मग जर का दोन साइडची लेंथ इक्वल आली तर आपण म्हणणार तो 45-45 90चा थिअरम आहे. म्हणजे मग त्या दोन अँगलचं मेजर येईल 45-45 डिग्री. पण जर दोघांची लेंथ सेम नाही आली याचा अर्थ नक्कीच हा 30-60 90 डिग्रीचा थिअरम असणार आहे. फक्त तुम्हाला कोणता अँगल 30 डिग्रीचा आणि कोणता 60 डिग्रीचा हे इथे ओळखता आलं पाहिजे. ओके. स्टेप बाय स्टेप आपण बघूया एक एक. आधी पहिल्यांदा रेडियस ऑफ द सर्कल आपण काढूया. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा टँजंट थिअरम आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. चला तर मग लिहूया आपण. M is the center of the circle. सेट LK किंवा KL काही म्हणू शकता तुम्ही. सेट LK is the tangent segment at point L. Seg ML is the radius through point of contact L. ज्या वेळेला अशी कंडिशन असेल त्याच वेळेला टँजंट थिअरम होतो. बरोबर की नाही. म्हणून आपल्याला या सगळ्या कंडिशन लिहिणं गरजेचं आहे की M सेंटर असलेले जे सर्कल आहे त्या सर्कलची ही टँजंट आहे ॲट पॉइंट L. म्हणजे तिथे आपल्याला कळतं की L हा तिचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे
आणि ml ही या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेली रेडियस आहे. देअरफॉर सेग LK इज परपेंडिक्युलर टू सेग ml. इथे रिझन लिहूया आपण टँजंट थिअरम. टँजंट थिअरम आणि परपेंडिक्युलर आहे म्हणजे तिथे आपल्याला अँगल मिळणार 90 डिग्रीचा. देअरफॉर अँगल MLK इज इक्वल टू 90 डिग्री. ज्या लेंथ त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत त्या लेंथ आपण लिहूया. MK इज इक्वल टू 12, LK इज इक्वल टू 6√3 given. Therefore, in a right angle triangle MLK, यामध्ये पायथागोरस थिअरम लिहिणार आपण. MK स्क्वेअर इज इक्वल टू ML स्क्वेअर प्लस LK स्क्वेअर. पुन्हा इथे रिझन न विसरता लिहायचं आहे पायथागोरस थिअरम. आता आपल्याकडे 3 पैकी 2 साइडच्या व्हॅल्यूज आहेत. त्या व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये लिहूया. देअरफॉर MK ची लेंथ आहे 12. देअरफॉर 12 स्क्वेअर इज इक्वल टू ML आपल्याला काढायचंय म्हणून ML स्क्वेअर असंच लिहिलं. आणि LK आहे 6√3 म्हणून 6√3 ब्रॅकेट स्क्वेअर लिहूया. इथे ब्रॅकेट लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही समजा जर का फक्त असं लिहिलं 6√3 स्क्वेअर तर याचा अर्थ हा फक्त √3 चा स्क्वेअर होईल, 6 चा स्क्वेअर होणार नाही. म्हणून 6√3 ब्रॅकेट मध्ये लिहायचं आणि मग होल ब्रॅकेट स्क्वेअर लिहायचं. देअरफॉर 12 चा स्क्वेअर आहे 144 इज इक्वल टू ML स्क्वेअर प्लस आता 6√3 स्क्वेअर आहे. आपण ब्रॅकेट मध्येच काय करूया 6 चा स्क्वेअर लिहूया 36 आणि √3 चा स्क्वेअर येणार 3. मग इथे मी लिहिते 36 into 3. Therefore 144 is equal to ML square plus 36 into 3. 3 6 जा 18 carry 1 3 3 जा 9 plus 1 10 म्हणजे इथे आले 108. ML स्क्वेअर ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याला एकट्याला ठेवायचे म्हणजे 108 या साइडला प्लस आहे, या साइडला आल्यानंतर होणार मायनस. Therefore 144 minus 108 is equal to ML square. 36 is equal to ML square. That is ML square is equal to 36. या पद्धतीने का लिहायचं कारण लक्षात घ्या आपण ज्या वेळेला व्हॅल्यू काढतो त्यावेळेला व्हॅल्यू काढताना ज्याची व्हॅल्यू काढतो त्याचं नाव लेफ्ट साइडला असतं आणि ती व्हॅल्यू राईट साइडला असते, बरोबर की नाही. मग आता इथे मला सॉल्व करताना व्हॅल्यू लेफ्टला मिळाली आणि ML स्क्वेअर हे नाव जे आहे ते राईटला मिळाले. मग आपल्याला ज्या योग्य पोझिशन मध्ये ते हवं आहे त्यामध्ये हे लिहायचं होतं म्हणून दॅट इज म्हणून आपण त्या पद्धतीने आधी लिहून घेतलं की ML स्क्वेअर इज इक्वल टू 36. आता आपण याचा स्क्वेअर रूट घेऊया म्हणजे इथे येणार ML इज इक्वल टू प्लस मायनस 6 कारण 36 चा स्क्वेअर रूट आहे 6. इथे मी लिहिते टेकिंग स्क्वेअर रूट. पुन्हा ML ची आपण लेंथ काढतोय म्हणजे लेंथ निगेटिव्ह नसणार आहे. मग इथे आपण मेन्शन करूया बट लेंथ इज नेवर निगेटिव्ह. Length is never negative. Therefore, ML is not equal to minus 6. Therefore, ML is equal to 6. त्यांनी आपल्याला दुसरं काही युनिट दिलेलं नाहीये म्हणून आपण इथे फक्त ML is equal to 6 युनिट असं लिहूया. म्हणजे आपल्याला ML मिळालं म्हणजेच आपल्याला काय मिळालं रेडियस ऑफ द सर्कल मिळालं.
त्यांनी आपल्याला ml ची लेंथ नाही विचारले, त्यांनी आपल्याला रेडियस ऑफ द सर्कल विचारले. मग इथे आपण लिहूया, इथे आपण मेन्शन केलेलं आहे ना, सेक ml इज द रेडियस थ्रू पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट L. आणि त्याच ml ची लेंथ आपल्याला इथे 6 युनिट मिळालेली आहे. म्हणून मी इथे लिहिते देअरफॉर रेडियस ऑफ द सर्कल इज ऑफ 6 युनिट. ओके, म्हणजे आपल्याला हे एक आन्सर मिळालं. आता त्यांनी आपल्याला अँगल के आणि अँगल एम यांचं मेजर काढायला सांगितलेले. आता तिन्ही साइडच्या लेंथ बघा, ही 12 युनिट आहे, ही 6√3 आहे आणि याची लेंथ आपल्याला आता किती मिळाली, 6 मिळाली. बरोबर. हा 90 डिग्रीचा अँगल, त्याची एम के ही ऑपोजिट साइड म्हणजे हायपोटेनस आहे. हायपोटेनसची लेंथ 12 आहे आणि ml ची लेंथ 6 आहे, म्हणजे हायपोटेनसच्या हाफ आहे. मग आपल्याला माहिती आहे कॉन्व्हर्स ऑफ 30 60 90 नुसार इथे 30 डिग्रीची ही ऑपोजिट साइड आली, म्हणजे अँगल के चं मेजर आलं 30 डिग्री. ते आधी आपण लिहूया. नाउ इन ट्रायंगल MLK आपण या दोन साइडची लेंथ लिहून घेऊया. MK फार फार तर इथे आपण लिहूया हायपोटेनस is equal to 12 and ml is equal to 6. Therefore या दोघांमधलं रिलेशन काय आलं, ml is equal to half of mk. Therefore मग आता ml ही जी साइड आहे त्या साइडची लेंथ हायपोटेनसच्या हाफ आली, म्हणजे ही साइड ज्या अँगलची ऑपोजिट साइड आहे तो अँगल 30 डिग्रीचा आहे. मग ml साइड कोणाची ऑपोजिट आहे, अँगल के ची ऑपोजिट आहे, म्हणजेच अँगल के चं मेजर आलं 30 डिग्री. म्हणून मग मी इथे लिहिते देअरफॉर अँगल के इज इक्वल टू 30 डिग्री. इथे रिझन लिहायचंय कॉन्व्हर्स ऑफ 30 60 90 डिग्री ट्रायंगल थिअरम. 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थिअरम. आणि आपल्याला अँगल के चं मेजर 30 डिग्री मिळालं. अँगल एल इज इक्वल टू आहे 90 डिग्री. देअरफॉर अँगल एम इज इक्वल टू 60 डिग्री. इथे आपण लिहूया रिमेनिंग अँगल ऑफ अ ट्रायंगल. रिमेनिंग अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे आपल्याला अँगल के आणि अँगल एम या दोघांचं मेजर सुद्धा मिळालं. येतं लक्षात. फायनल आन्सर म्हणून काय करावं लागेल तुम्हाला, रेडियस ऑफ द सर्कल आणि मेजर ऑफ अँगल के, मेजर ऑफ अँगल एम हे तिन्ही सुद्धा बॉक्समध्ये फायनल आन्सर म्हणून लिहायचे आहे. येते लक्षात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. या पुढचे सम्स घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.